कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, आता उजव्या पायाने माप आत ओलाव, सावकाश। अरे सुहास, तुझ्या लागलं का? मूर्ख, तुला बघून नाही माप ओलांडता येत? मुद्दाम करतेस काय सगळं? चुकून झालं, मला असं नव्हतं करायचं, मला वाटलं ते। सुहास, जोरात लागलं का रे? भाऊ, चुकून झालं माझ्याकडनं, मला नव्हतं करायचं। असं काय करतेस कीर्ती? चुकून लागलं तुझ्याकडून। भाऊ, सुहासला लागलंय। छान, घरात येण्याआधीच ही अवस्था। चल चल, तू सुहास आत चल। ये शिवाजी। इथून पुढे तुझा आणि माझा काही संबंध नाहीये, सो गाडीतून उतर। भाऊ, तुम्ही? काय शिवा, हे आत्ता जे हसलीस ते फक्त मला दाखवण्यापुरतं ना? मनात काय काय चाललंय? नाही असं काही नाही भाऊ, आज ते खूप धावपळ झाली ना, दमाल झालाय। शिवा, तुला बऱ्याच गोष्टी चांगल्या येतात, पण ही एक गोष्ट तुला येत नाही। कोणती? खोटं बोलणं। तुझा चेहरा सगळं खरं खुरं सांगून टाक, आणि हे एका प्रामाणिक माणसाचं लक्षण आहे। माणसं बऱ्याचदा आपल्या मनातलं दुःख इतरांना सांगत बसत नाहीत, लपवत राहतात, खोटं बोलत राहतात। बऱ्याचदा आपल्या दुःखाची झळ इतरांना पोचू नये म्हणून। शिवा, आत्ता काय चाललंय तुझ्या मनात? बोल माझ्याशी। खरं खोटं काही कळत नाहीये भाऊ, सगळा घोळ झालाय। कोणाला काय समजवायचं काहीच कळत नाहीये भाऊ। माझं जे काय होईल ना, मला चालेल, मला नाही प्रॉब्लेम त्याचा, पण आशूला ह्या सगळ्याचा त्रास झाला तर, या सगळ्यामुळे घरात वाद झाले तर, आई आणि आजीला हे कळलं तर त्यांना खूप त्रास होईल। नेमकं चुकलं कोण? दिव्या, जी लग्नातनं पळून गेली? आशू, ज्यानं दिव्यावर मनापासून प्रेम केलं? का मी, जिला हे लग्न करावं लागलं? की मी, ज्यानं हे लग्न लावलं? नाही भाऊ, मला हे असं नव्हतं बोलायचं। मला माहितीये तुम्ही तुमच्या मुलासाठी हे सगळं केलं, खरंच माहितीये। हो, मी माझ्या मुलासाठीच हे केलं, पण तू सुद्धा कोणाची तरी मुलगी आहेसच की। शिवा, मला मान्य आहे तू हे लग्न करून माझ्यावर
आमच्या घरावर खूप उपकार केलेस. एक गोष्ट लक्षात ठेव, मी कायम तुझ्या सोबत असणार आहे. घाबरू नकोस कधी. माझा पप्पा असता ना हेच बोलला असता. म्हणाला असता आयुष्यात एवढे प्रसंग येणार आहेत, मग काय अशी बसणार आहेस? कशी वाटली माझी रूम? चांगली आहे. हा है ना. हे बघ, हा बेड आहे आणि हे कम्फर्टर आहे. कम्फर्टर तुला माझं नसेल वापरायचं तर हे वापरू शकतेस. आणि बेडच्या कोणत्या साईडला झोपणं प्रेफर करशील सांग? नाही, असं काही प्रॉब्लेम नाही, मला काही चालेल. अरे आमच्या घरी तर खाट आहे, कधी कधी आम्ही जमिनीवर पण झोपतो, त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. हो का? पण एवढा मोठा बेड आहे, आता तुला जिथे झोपायचंय तिथे झोप. तुझं समज हा. काही लागलं तर मला सांग. अँड बी कम्फर्टेबल. ओके? आणि ह्या 2 उशा आहेत, तुला 2 उशांपैकी जी उशी कम्फर्टेबल असेल ना ती घे. आणि हे बघ, काहीही लागलं तर तू मला सांगूच शकते एनी टाइम. काही लागलं तर मला सांगा. काही बोलायचं आहे का? नाही म्हणजे तुला हवं ते तू बोल माझ्याशी. बोलण्याने सॉल्व्ह होतील गोष्टी. मला नाही वाटत बोलून काही सॉल्व्ह होईल. लग्न झालंय आता आपलं. तुला हवं होतं म्हणून. तुझा गैरसमज झालाय. गैरसमज तुझा झालाय शिवा. आणि तुला जे काही वाटतंय ना की सगळं परत सुरळीत होईल, नीट होईल, तसं काही होणार नाहीये. म्हणजे तुझ्याकडे बघून असं वाटतच नाहीये की तुझं लग्न अचानक असं या सिच्युएशन मध्ये झालंय. तुला तुला काय म्हणायचंय भाई आता? काय म्हणजे? 1 मिनिट, ते काही वगैरे मला बोलू नको. मला नाही आवडत. अच्छा, आता हे असं बोलणं पण नाही का आवडत? मग सांग आता तूच, मी काय करू? तू आत्ता म्हटलीस ना की हे लग्न तुझ्या मर्जीने नाही झालंय, पण तू जसं वागतीयस, जे बोलतीयस, त्यांनी मला असं वाटतंय की हे सगळं जे काही होतंय ते तुला हवं तेच झालंय. माझ्या मर्जीने झालंय असं नाही म्हणत आहे मी, आणि मला हवं होतं असं मी म्हणतच नाहीये. पण जर आता हे सगळं झालंय तर मी फक्त रडत बसू का? मी हे सगळं मान्य केलेलं आहे. आता नसतं ना मान्य केलं तर कोणीच आपलंसं केलं नसतं. आणि मला वाटतं की तूही हे सगळं मान्य करायला हवंस. आता इम्पॉसिबल आहे शिवा. तुझ्यामुळे माझं आणि दिव्याचं लग्न मोडलंय. तुला आयुष्यात कधी माफ नाही करणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.